नमस्कार मित्रांनो, जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण शिक्षकांचा सर्वात जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा विषय तो म्हणजे जिल्हांतर्गत बदली. या जिल्हांतर्गत बदली संबंधी महत्त्वाचा सुधारित शासन निर्णय पाहणार आहोत. चला तर मित्रांनो सुरू करूयात. बघा, महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांनी दिनांक 18 जून 2024 रोजी निर्गमित केलेला शासन निर्णय आहे. बघा, शासन निर्णय उपरोक्त बाबीचा विचार करून शासनाने शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणाबाबत नव्याने विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने वरील संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णय अधिक्रमित करून म्हणजे रद्द करून आता जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाच्या जिल्हांतर्गत बदल्यासाठी या शासन निर्णयान्वये खालीलप्रमाणे सुधारित धोरण निश्चित करण्यात आलेले आहे. बघा, या ठिकाणी मित्रांनो व्याख्या दिलेल्या आहेत. अवघड क्षेत्र आहे, सर्वसाधारण क्षेत्र, बदली वर्ष, बदलीसाठी ग्राह्य धरायची सेवा, शिक्षक संवर्गाची व्याख्या, सक्षम प्राधिकारी. तर ह्या ज्या काही व्याख्या आहेत त्या मित्रांनो पूर्वीच्या जी आरमधील जशाच तशा आहेत, त्यामध्ये विशेष असा बदल झालेला नाही. तर बघा, आता अवघड क्षेत्र परिशिष्ट 1 मध्ये नमूद असणाऱ्या 7 बाबीपैकी किमान 3 बाबीची किंवा निकषांची पूर्तता होईल असे गाव म्हणजे अवघड क्षेत्र. आता परिशिष्ट 1 जे की जे आरच्या शेवटी दिलेलं आहे त्यामध्ये 7 बाबी आहेत, त्यापैकी 3 बाबीची पूर्तता होत असेल तर ती शाळा किंवा ते गाव अवघड क्षेत्र म्हणून दुर्गम क्षेत्र म्हणून घोषित होईल. सर्वसाधारण क्षेत्र वरील अवघड क्षेत्रात जी गावे किंवा शाळा मोडत नाहीत ते सुगम किंवा सर्वसाधारण सोप्या क्षेत्रात येतील. बदली वर्ष जे आहे ती सेवा जी आहे 31 मे पर्यंतची ग्राह्य धरण्यात येत आहे आणि बदलीसाठी निश्चित धरावीची सेवा सुगम आणि सर्वसाधारण क्षेत्रनिहाय 31 मे पर्यंतच्या ठिकाणी सलग सेवा पूर्ण असणं आवश्यक आहे. शिक्षक या शासन निर्णयाचे प्रयोजनात शिक्षक म्हणजे जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक किंवा मुख्याध्यापक. सक्षम प्राधिकारी शिक्षकांच्या बदल्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी असतील. बघा, बदली अधिकार प्राप्त शिक्षक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. बदली अधिकार प्राप्त शिक्षक. बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा 3 वर्ष, बघा 3 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक म्हणजे अवघड क्षेत्रामध्ये ज्या शिक्षकांनी 3 वर्ष सेवा केलेली आहे असे शिक्षक बदली अधिकारप्राप्त शिक्षक म्हणून ओळखले जातील. बघा, त्यातील मुद्दा क्रमांक 2 अवघड क्षेत्रातील शाळांची सुधारित यादी प्रसिद्ध केल्यानंतर सर्वसाधारण क्षेत्र म्हणून घोषित झालेल्या मात्र पूर्वी अवघड क्षेत्रामध्ये मोडणाऱ्या शाळांमधील शिक्षकाची सलग सेवा 3 वर्ष झाली असेल तर त्यांना पुढील बदली वर्षामध्ये बदली अधिकार प्राप्त करण्याची ग्राह्य धरण्यात येईल. बघा, पुढचा मुद्दा आहे 1.7.3 बदली प्रक्रियेमधून वगळण्यात येणारे शिक्षक. आता कोणत्या शिक्षकांना बदली प्रक्रियेतून वगळण्यात येणार आहे? बघा, त्यामधला मुद्दा क्रमांक 1 पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणारे असे शिक्षक. म्हणजे पुढील बदली वर्षामध्ये जे शिक्षक सेवानिवृत्त किंवा रिटायर होणार आहेत त्यांना या बदलीमधून वगळण्यात येईल. बघा, मुद्दा क्रमांक 2 कोणाला वगळण्यात येणार आहे? आणखीन बदली प्रक्रिया सुरू असताना निलंबित सेवेतून कार्यमुक्त केलेले. काही कर्मचाऱ्यांना सेवेत असताना निलंबित केलं जातं किंवा बडतर्फ केलं जातं, कार्यमुक्त केलं जातं, अशा शिक्षकांना देखील बदली प्रक्रियेतून वगळण्यात येणार आहे. आता बघा, मुद्दा क्रमांक 1.8 विशेष संवर्ग शिक्षक भाग 1. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो हा जी आरमधील विशेष संवर्ग भाग 1 स्पेशल केडर 1. खालील नमूद संवर्गाचे शिक्षक हे विशेष संवर्ग भाग 1 मध्ये गणले जातील. बघा, कोण कोण आहे, कोणते शिक्षक यामध्ये मोडतात? बघा, याच्यामध्ये
1.8.1 पक्षाघाताने आजारी शिक्षक म्हणजे पॅरालिसिस झालेले शिक्षक. मुद्दा क्रमांक 2 आहे त्यातला दिव्यांग शिक्षक म्हणजे जे शिक्षक दिव्यांग आहेत किंवा अपंग आहेत. सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाने जो काही शासन निर्णयाने घोषित केलेले त्या शासन निर्णयाप्रमाणे मानसिक आजारी असतील शिक्षक, दिव्यांग मुलाचे पालक असतील, तसेच मानसिक विकलांग मुलाचे दिव्यांग मुलाचे पालक म्हणजे आईवडील किंवा ते नसतील तर बहीण भाऊ, तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग. बघा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग असतील किंवा दिव्यांग असतील असे शिक्षक देखील दिव्यांग शिक्षक संवर्गामध्ये मोडतील. बघा विशेष संवर्ग शिक्षकमधील मुद्दा क्रमांक 3 हृदय शस्त्रक्रिया झालेली शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची हार्ट सर्जरी झालेली आहे, हृदय शस्त्रक्रिया झालेले असे शिक्षक विशेष संवर्ग 1 मध्ये मोडतील. एकच मूत्रपिंड किडनी असलेले मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक, डायलिसिस शिक्षक ज्यांची डायलिसिस चालू आहे असे शिक्षक यामध्ये मोडतील. मुद्दा क्रमांक 5 विशेष संवर्ग 1 मधील यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक. पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक 6 कॅन्सर कर्करोग आजारी शिक्षक. मुद्दा क्रमांक 7 मेंदूचा आजार असलेले शिक्षक, ज्या शिक्षकांना मेंदू संबंधी आजार आहे किंवा प्रॉब्लेम आहेत किंवा ज्यांचे मेंदूचे ऑपरेशन झालेले आहेत असे शिक्षक देखील संवर्ग 1 मध्ये या ठिकाणी मोडतील. थॅलेसेमिया किंवा कॅन्सर विकारग्रस्त मुलांचे पालक, जन्मजात गुणसूत्रांच्या दोषामुळे उद्भवणारे आजार असे देखील कर्मचारी शिक्षक यामध्ये मोडतील. तसेच ज्या शिक्षकांचे आईवडील कॅन्सरग्रस्त आहेत, बघा आईवडिलांचा देखील समावेश यामध्ये केलेला आहे. ज्या शिक्षकांचे आईवडील कॅन्सरग्रस्त आहेत व त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे शिक्षक देखील कॅन्सर या आजारांतर्गत या विशेष संवर्ग 1 मध्ये या ठिकाणी मोडतील. तसेच विधवा शिक्षक असतील महिला, त्या देखील विशेष संवर्ग 1 चा लाभ घेऊ शकतात. कुमारिका शिक्षक म्हणजे अविवाहित महिला शिक्षिका, त्या देखील या विशेष संवर्ग 1 मधून फॉर्म भरू शकतात. परित्यक्ता घटस्फोटित महिला देखील विशेष संवर्ग 1 मधून फॉर्म भरू शकतात. आणि मुद्दा क्रमांक 1.8.13 मध्ये 53 वर्ष पूर्ण झालेले शिक्षक देखील संवर्ग 1 मध्ये मोडतात. आणि मुद्दा क्रमांक 1.8.14 स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा, ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेले आहे अशा स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा असेल, मुलगी असतील, नातू असेल, नात असेल, स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत, बघा हे आरक्षण किंवा हे जो मुद्दा आहे लागू आहे कधीपर्यंत, संवर्ग 1 चा लाभ ते कधीपर्यंत घेऊ शकतात तर स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत. खालील आजाराने ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधीग्रस्त आहेत असे शिक्षक. बघा आता काही शिक्षकांचे जोडीदार हे आजारी असतात, व्याधीग्रस्त असतात असे शिक्षक देखील संवर्ग 1 चा लाभ घेऊ शकतात. ते संवर्ग 1 मधून फॉर्म भरू शकतात बदलीसाठी. बघा जोडीदारांना कोणते आजार असल्यास ते फॉर्म भरू शकतात. हृदय शस्त्रक्रिया झालेली म्हणजे जोडीदाराची हृदयाची शस्त्रक्रिया झालेली असेल, जोडीदारांना एकच मूत्रपिंड असेल, मूत्रपिंड रोपण केलेले असेल आणि त्यांचं डायलिसिस सुरू असेल, यकृत ट्रान्सप्लांट झालेलं असेल, कॅन्सर आजारी असतील, मेंदूचा आजार असेल आणि थॅलेसेमिया विकारग्रस्त म्हणजे शिक्षकांच्या जोडीदारांना जर हे आजार असतील तरी देखील ते संवर्ग 1 चा लाभ घेऊ शकतात. पहिलं कसं होतं माहिती आहे का, फक्त शिक्षकांना तसे आजार असतील तर तेच फक्त संवर्ग 1 चा लाभ घेऊ शकत होते, परंतु आता मात्र यामध्ये सुधारणा केलेली आहे. शिक्षकांच्या जोडीदारांना देखील हे आजार असतील तर ते देखील संवर्ग 1 चा लाभ घेऊ शकतात. बघा आता पुढचा सगळ्यात महत्त्वाचा संवर्ग आहे तो म्हणजे विशेष संवर्ग भाग 2. विशेष संवर्ग भाग 2 मध्ये पती पत्नी एकत्रीकरण जर सध्या दोघांचे नियुक्तीचे ठिकाण एकमेकापासून 30 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असल्यास त्यांना विशेष संवर्ग 2 चा दर्जा मिळतो. बघा मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की आपल्या जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाअंतर्गत अनेक पती पत्नी नोकरी करतात
आणि बरेच पती पत्नी हे 30 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असतात. काही 100 किलोमीटर, काही 50 किलोमीटर, काही 150 किलोमीटर. तर या शासन निर्णयानुसार त्यांचं एकत्रीकरण होणार आहे. बघा, असे कोणते कर्मचारी आहेत ज्यांना 30 किलोमीटरच्या आत पती पत्नीचा एकत्रीकरणाचा संवर्ग 2चा लाभ मिळणार आहे? बघा, मुद्दा क्रमांक 1, पती पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर त्यांना देखील संवर्ग 2चा लाभ मिळू शकतो. म्हणजे एक शिक्षक असेल किंवा दुसरा जोडीदार त्यांचा तो जिल्हा परिषद कर्मचारी असेल, लिपिक असेल किंवा जिल्हा परिषदच्या इतर कुठल्याही खात्यामध्ये तो जॉब करत असेल तरी देखील त्यांना या संवर्ग 2चा लाभ मिळू शकतो. मुद्दा क्रमांक 2 पहा, पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद व दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तरी देखील त्यांना लाभ मिळू शकतो संवर्ग 2चा. मुद्दा क्रमांक 3 पहा, पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तरी देखील त्यांना लाभ मिळू शकतो. मुद्दा क्रमांक 4, पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतील कर्मचारी, उदाहरणार्थ महानगरपालिका किंवा नगरपालिका येथे देखील जोडीदार कार्यरत असेल तरी देखील त्यांना विशेष संवर्ग भाग 2चा लाभ मिळू शकतो. जसे की समजा पती जिल्हा परिषदला शिक्षक असेल आणि पत्नी महानगरपालिकेत कार्यरत असेल एखाद्या हुद्द्यावर तरी देखील त्यांना पती पत्नी एकत्रीकरणाचा लाभ मिळू शकतो. बघा, मुद्दा क्रमांक 5, पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद व दुसरा राज्य व केंद्र शासनाचा सार्वजनिक उपक्रमतील कर्मचारी असतील त्यांना देखील लाभ मिळू शकतो. पती पत्नी, पुढील मुद्दा आहे, पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा अनुदानित संस्थेतील शिक्षक. हा आता महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. बघा, पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक आहे आणि त्यांचा जोडीदार खाजगी शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक असेल. म्हणजे जर पती समजा जिल्हा परिषद आहे आणि पत्नी खाजगी अनुदानित संस्थेवर आहे किंवा पत्नी जिल्हा परिषदला आहे आणि पती खाजगी अनुदानित शासनमान्य संस्थेवर आहे तर त्यांचं देखील या संवर्ग 2 अंतर्गत त्यांचं एकत्रीकरण 30 किलोमीटरच्या आत लाभ घेण्यासाठी ते या संवर्गामध्ये मोडतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो विशेष संवर्ग भाग 2 याचं आपण विश्लेषण केलेलं आहे. आता बघा, बदली पात्र शिक्षक याची व्याख्या काय? किती वर्ष सेवा असली पाहिजे जेणेकरून तो शिक्षक बदली पात्र होईल? बदलीस पात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात किंवा अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावीची सलग सेवा 10 वर्ष पूर्ण झालेली आहे. बघा, सुगम किंवा दुर्गम क्षेत्रामध्ये सलग 10 वर्ष सेवा बदली पात्रासाठी आवश्यक आहे. विद्यमान शाळेवर सदर शिक्षकाची सेवा 5 वर्ष पूर्ण आवश्यक आहे. बघा, याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सुगम किंवा दुर्गम क्षेत्रामध्ये सलग 10 वर्ष, अखंडित 10 वर्ष सेवा पूर्ण असणं आवश्यक आहे. आणि विद्यमान शाळा म्हणजे कार्यरत विद्यमान शाळेवर किमान 5 वर्ष पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे. तथापि अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेली पदे भरावयाची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील 5 वर्ष सेवेची अट लागू राहणार नाही. तर बघा, हे 5 वर्षाची अट केव्हा शिथिल आहे? एखादा शिक्षक सुगम क्षेत्रामध्ये त्याचे 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत पण त्याला विद्यमान शाळेवर 5 वर्ष पूर्ण नाहीत, परंतु तो स्वेच्छेने दुर्गम क्षेत्रात किंवा अवघड क्षेत्रात जाण्यास इच्छुक आहे तर अशा शिक्षकांची शासन अवघड क्षेत्रामध्ये बदली करेल. त्याला 5 वर्ष विद्यमान शाळेची अट लागू राहणार नाही कारण तो स्वेच्छेने अवघड क्षेत्रात जाण्यास तयार आहे. बघा, पुढं काय म्हटलं, अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राधान्याने भरणे आवश्यक असल्याने सेवाज्येष्ठता विचारात घेऊन सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्ष पूर्ण सेवा केलेल्या शिक्षकांना वास्तव्य सेवाज्येष्ठतेनुसार आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदली करून पदस्थापित करण्यात येईल. टप्पा क्रमांक 7 नुसार. बघा, आता यातला मुख्य मुद्दा क्रमांक 2, शिक्षकांची जिल्हांतर्गत बदल्यांची आवश्यक माहिती प्रसिद्ध करणे. तर बघा, जिल्ह्यांतर्गत बदल्यासाठी आवश्यक माहिती प्रसिद्ध करणे, त्याची प्रक्रिया कशी आहे बघा, प्रोसिजर.
2.1 जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे. तर परिशिष्ट 1मध्ये नमूद केलेल्या समितीच्या अहवालानुसार अवघड क्षेत्रामध्ये मोडणाऱ्या गावांची किंवा शाळांची यादी या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसिद्ध करतील. प्रशिक्षण. जिल्हा स्तरावरील व तालुका स्तरावरील बदली प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व शिक्षक यांची 1 दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण अधिकारी हे बदली संदर्भात प्रशिक्षण त्या ठिकाणी आयोजित करतील. बघा, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2.3 शाळानिहाय रिक्त जागा घोषित करणे. तर बदली प्रक्रियेसाठी वॅकंट पोस्ट म्हणजे रिक्त जागा या शिक्षकासाठी खूपच महत्त्वाच्या असतात. बघा, 2.3.1 मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागांची स्थिती निश्चित करतील. सदर कारवाई करीत असताना प्रथमतः माननीय उच्च न्यायालयाच्या रिट याचिका क्रमांक 3278/2010 बाबत दिनांक 13/9/2012 व दिनांक 21/11/2012 रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रातील सर्व जागा भरण्याची कारवाई करणे अपेक्षित असल्याने या भागातील रिक्त जागा निश्चित करण्यात याव्यात. त्यानंतर जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागांची स्थिती तालुकानिहाय व शाळानिहाय शक्यतो समप्रमाणात निश्चित करण्यात येईल. यामध्ये निव्वळ रिक्त असलेल्या जागा तसेच सर्वसाधारण क्षेत्रातील बदलीस पात्र शिक्षकाच्या रिक्त जागा दाखवण्यात येतील. त्याप्रमाणे अवघड क्षेत्रातील ज्या बदली अधिकारप्राप्त शिक्षकांना बदली हवी आहे त्या जागा दाखवण्यात येतील. बघा, मुद्दा क्रमांक 2 समानीकरणासाठी रिक्त ठेवायची पदे भरती किंवा अतिरिक्त खाजगी शिक्षकांच्या संयोजनाद्वारे उपलब्ध झाल्याशिवाय समुपदेशनासाठी खुली करता येणार नाहीत. हा खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. ज्या काही प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये समानीकरणासाठी जागा ठेवलेल्या आहेत त्या जागा केव्हा खुली करता येतील तर त्या जागा भरती प्रक्रियेतून किंवा अतिरिक्त खाजगी शिक्षकांच्या संयोजनाद्वारे शिक्षक उपलब्ध झाल्याशिवाय या जागा समानीकरणाच्या समुपदेशनासाठी ओपन करता येणार नाहीत. अशा प्रकारे शाळानिहाय ठेवायच्या रिक्त पदाची यादी मुख्य कार्यकारी अधिकारी करून जाहीर करण्यात येईल, प्रसिद्ध करण्यात येईल. बघा, 2.3.4 शिक्षकांच्या बदल्या करीत असताना समानीकरणाअंतर्गत रिक्त ठेवाव्या लागणाऱ्या जागावर बदलीने नियुक्ती दिली जाणार नाही. मगाच सांगितलेलं आहे मी वरी, किंवा शिक्षकांच्या बदल्या करीत असताना समानीकरणासाठी ज्या काही जागा रिक्त ठेवलेल्या आहेत त्या जागावर बदलीने त्या ठिकाणी शिक्षकांना नियुक्ती देता येणार नाही. बघा, शिक्षक बदली प्रक्रियेतील मुद्दा क्रमांक 2.4 शिक्षकांच्या याद्या बदली याद्या प्रसिद्ध करणे. शिक्षणाधिकारी प्राथमिक हे प्रथमतः दरवर्षी बदली पात्र व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करतील. तसेच याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर टप्पा क्रमांक 7 साठी पात्र असणाऱ्यांची यादी म्हणजे अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याकरता राबविण्यात येणाऱ्या टप्प्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या शिक्षकाची अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी प्रसिद्ध यादी करतील. बघा, 2.4.2 विशेष संवर्ग भाग 1 व 2 मध्ये अर्ज केलेल्या शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करतील. सुरुवातीला संवर्ग 1 व विशेष संवर्ग भाग 2 यामधील बदलीसाठी ज्या शिक्षकांनी अर्ज केलेले आहेत त्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येणार. बघा, पुढचा मुद्दा आहे 2.4.3 उपरोक्त नमूद याद्याबाबत काही आक्षेप असल्यास याद्या प्रसिद्ध झाल्यापासून 3 दिवसात शिक्षणाधिकारी याद्यामधील दुरुस्तीसाठी संबंधित शिक्षकास अर्ज करता येईल. म्हणजे याद्या प्रसिद्ध झाल्यापासून 3 दिवसाच्या आत तुम्ही शिक्षणाधिकारी यांच्याकडे दुरुस्तीसाठी अर्ज करू शकता, आक्षेप घेऊ शकता. या अर्जावर शिक्षणाधिकारी हे पुढील 7 दिवसात निर्णय घेतील. शिक्षणाधिकाऱ्याच्या निर्णयाने संबंधित शिक्षकाचे समाधान न झाल्यास त्याबाबत अपील सदर निर्णयाच्या दिनांकापासून 3 दिवसात ते मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ते अपील करू शकतात. सदर अपिलावर मुख्य कार्यकारी अधिकारी 7 दिवसात निर्णय घेतील. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतलेला निर्णय हा अंतिम असेल. त्यानंतर आपल्याला कुठेही दाद मागता येणार नाही. बघा, 2.4.4 बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल पडताळणे व दुरुस्ती बदली प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी अंतिम करण्यात येईल. जे काय
शिक्षकांचं बेसिक प्रोफाईल आहे, प्रोफाईल पडताळणी असेल, प्रोफाईल दुरुस्त असेल, ती बदली प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच त्या ठिकाणी फायनलाइज करायचं आहे, अंतिम करायचं आहे. बदली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शिक्षकांच्या वैयक्तिक प्रोफाईलमध्ये कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही. जे काही प्रोफाईलमध्ये दुरुस्ती करायची आहे, तुमचं नाव, जन्मदिनांक असेल, मोबाईल नंबर, ईमेल ID, जे काही तुमची बेसिक प्रोफाईल आहे ते बदलीच्या जॉईनिंग डेट वगैरे जे काय आहे डाटा, तो बदली प्रक्रियेपूर्वीच दुरुस्त करावा लागेल, नंतर करता येणार नाही. बघा मुद्दा क्रमांक 3, शिक्षकाकडून बदलीसाठी पसंतीक्रम घेणे. बघा आता या ठिकाणी शिक्षकांना फॉर्म भरण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांना किमान 30 शाळेचे त्या ठिकाणी पसंतीक्रम त्यांना भरावे लागणार आहेत, लॉक करावे लागणार आहेत. त्यातला मुद्दा क्रमांक 2, बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना बदली हवी असल्यास त्यांनी जिल्ह्यातील 30 शाळांचा पसंतीक्रम त्यांना बदलीने द्यावयाच्या नेमणुकीसाठी देणे आवश्यक राहील. विवरणपत्र 2 नुसार. बघा बदली अधिकार पात्र शिक्षकांना देखील 30 ऑप्शन त्या ठिकाणी द्यावे लागणार आहेत. 3.2.1 विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 मधील शिक्षकांना बदली हवी असल्यास किंवा बदली पात्र यादीत नाव असताना बदली नको असल्यास किंवा अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याच्या टप्प्यातील यादीत नाव असताना बदली नको असल्यास त्यांना सोबतच्या विवरणपत्रात नमूद केलेप्रमाणे अर्ज करावा. विवरणपत्र 3 प्रमाणे. तर बघा त्यांना बदली जरी पाहिजे आहे किंवा बदली नको आहे तरी त्यांना सोबत दिलेल्या विवरणपत्रामध्ये तसे त्या ठिकाणी त्यांनी ऑप्शनमध्ये नमूद करायचं आहे. बघा मुद्दा 3.2.2 विशेष संवर्ग भाग 2 मधील शिक्षकांना बदली हवी असल्यास किंवा बदली पात्र यादीत नाव असल्यास त्यांनी सोबतच्या विवरणपत्र 4 मध्ये विशेष संवर्ग 2 वाल्यांनी 4 मध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्ज करायचा आहे. विशेष संवर्ग भाग 2 मधील शिक्षकांना पसंतीक्रम देताना जोडीदाराच्या शाळेपासून 30 किलोमीटरच्या आतील किंवा तालुक्यात असलेल्या शाळांचा पसंतीक्रम त्यांनी विशेष संवर्ग 2 मधील कर्मचाऱ्यांनी शिक्षकांनी या ठिकाणी 30 किलोमीटरच्या आतील किंवा तालुक्यातील त्या ठिकाणी ऑप्शन तुम्ही शाळांचे पसंतीक्रम देऊ शकता. 3.3 बदलीपात्र शिक्षकांनी उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे पसंतीक्रम न दिल्यास त्यांना त्यांचे पसंतीक्रमाप्रमाणे बदली देणे शक्य नसल्यास त्यांची बदली उपलब्ध असणाऱ्या पदावर करण्यात येईल. बघा एखाद्या शिक्षकाने पसंतीक्रम दिले नाहीत, 30, 25 दिले असतील, 20 दिले असतील किंवा त्यांना त्यांच्या पसंती क्रमांकाप्रमाणे शाळा जर मिळत नसेल, 30 शाळेमधली त्यांना ऑप्शनमधली शाळा मिळत नसेल तर उपलब्ध जे काही रिक्त पदं असतील त्याच्यानुसार हे सॉफ्टवेअर जे आहे वेन्सिस कंपनीचं त्या ठिकाणी शिक्षकांचे रिक्त पदावर बदली करेल. बघा पॉईंट क्रमांक 4 बदली प्रक्रियेची कार्यपद्धती. बघा आता ह्याच्यामध्ये बदली प्रक्रियेची कार्यपद्धती कशी आहे. 4.1 टप्पा क्रमांक 1. आता हा टप्पा क्रमांक 1 नेमक्या कोणाचा असेल, कोणत्या संवर्गासाठी असेल, चला तर पाहूयात. टप्पा क्रमांक 1 ज्या शाळांमध्ये ठेवायच्या रिक्त पदापेक्षा कमी पदे रिक्त असल्यास अशा शाळांमध्ये जर बदलीपात्र शिक्षक असतील तर अशा शिक्षकांची बदली त्या शाळेतून करण्यात येईल. तथापि अशा शाळांमध्ये बदलीपात्र शिक्षक नसतील तर खाली नमूद केलेल्या प्रक्रियेप्रमाणे त्यांना बदलीपात्र शिक्षकाच्या यादीमध्ये समावेश करण्यात येईल. उदाहरणार्थ एखाद्या शाळेत 10 शिक्षकांचा मंजूर आकृतिबंध आहे. मुद्दा क्रमांक 2.3 नुसार शाळेमध्ये 3 शिक्षकाच्या किमान जागा रिक्त ठेवायच्या आहेत. सद्यस्थितीत या शाळेत एकच पद रिक्त आहे, त्यामुळे आणखी 2 शिक्षकांची त्या ठिकाणी पदं बदलीद्वारे रिक्त ठेवणे आवश्यक आहे. 4.1.1 ज्या शाळेत 3 बदलीपात्र शिक्षक आहेत अशा वेळी तेथील 2 बदलीस पात्र शिक्षकांची बदलीसाठी निश्चित दराच्या सेवाज्येष्ठतेनुसार बदली करण्यात येईल. अशा पद्धतीने मुद्दा क्रमांक 2.3 नुसार 3 रिक्त जागा ठेवण्यात येतील. 4.1.2 शाळेत एकच बदलीपात्र शिक्षक आहे अशा वेळी त्या एका शिक्षकाची बदली होईल व एकूण 2 पदे त्या शाळेत रिक्त
राहतील. टप्पा क्रमांक 2 बघा, विशेष संवर्ग भाग 1 यांच्या बदल्या. टप्पा क्रमांक 2 विशेष संवर्ग भाग 1 साठी खूप महत्त्वाचं आहे. बघा त्याची प्रक्रिया काय आहे, कार्यपद्धती. 4.2.1 टप्पा क्रमांक 1 प्रमाणे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे रिक्त पदांची या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बदलीस पात्र शिक्षकांच्या जागांची यादी जाहीर करण्यात येईल. म्हणजे कोणते शिक्षक बदली पात्र आहेत यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात याव्यात. विशेष संवर्ग 1 शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी 4 दिवसाचा अवधी देण्यात येईल. म्हणजे त्यांना 30 ऑप्शन त्या ठिकाणी भरण्यासाठी त्यांना 4 दिवसाचा वेळ देण्यात येईल, मुदत देण्यात येईल. तदनंतर विशेष संवर्ग भाग 1 यांच्या बदल्या करण्यात याव्यात. आता बघा 4.2.2 विशेष संवर्ग भाग 1 शिक्षकांना केवळ त्यांच्या विनंतीवरूनच बदली देण्यात येईल. ज्या विशेष संवर्गातील शिक्षकांना बदली नको आहे, बघा ज्या विशेष संवर्गातील शिक्षकांना बदली नाही पाहिजे, मात्र त्यांचे नाव बदली यादीत शिक्षकांच्या यादीत असल्यास त्यांनी सोबत जोडलेल्या विवरणपत्र क्रमांक 3 मध्ये स्वयंघोषित प्रमाणपत्र देणे आवश्यक राहील. मुद्दा क्रमांक 4.2.3 विशेष संवर्गांतर्गत विनंती बदलीचा प्राधान्यक्रम हा विशेष संवर्ग शिक्षकाच्या वरील व्याख्येमध्ये नमूद केलेल्या क्रमवारीनुसार राहील. पुढचा मुद्दा 4.2.4 एखाद्या विशिष्ट संवर्गामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी विनंती बदली मागितली असल्यास त्यांच्या सेवाज्येष्ठता विचारात घेऊन, बघा सेवाज्येष्ठता विचारात घेऊन सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यास प्रथम बदली अनुज्ञेय राहील. 4.2.5 सेवाज्येष्ठता समान असल्यास, बघा सेवाज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास प्राधान्याने बदली अनुज्ञेय राहील. म्हणजे या ठिकाणी वय हा फॅक्टर, एज हा फॅक्टर महत्त्वाचा ठरतो जर सेवाज्येष्ठता समान असेल तर. 4.2.6 या संवर्गातील शिक्षकांचे बदल्यासाठी प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करण्यात येईल. संवर्ग 1 मधील या यादीच्या आधारे बदली करताना शिक्षकांच्या पसंतीक्रम विचारात घेऊन त्यांना ज्या शाळेमध्ये बदलीस पात्र शिक्षक उपलब्ध असतील त्या शाळेत प्राधान्यक्रमानुसार शिक्षकांची बदली करण्यात येईल. जर एखादा विशेष संवर्ग शिक्षकाला त्याच्या पसंतीक्रमाने एकही शाळेमध्ये बदली देता आली नाही तर त्याची बदली विशेष संवर्ग 1 मधून होणार नाही. म्हणजे एका शिक्षकाने समजा त्याने मागितलेले जे ऑप्शन आहेत त्याच्यानुसार त्याला बदलीच मिळाली नाही तर त्याची बदलीच होणार नाही. तथापि विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत विनंती बदलीसाठी होकार दर्शविला असल्यास व पर्याय उपलब्ध न झाल्यास, तसेच शिक्षक पुढील बदली संवर्गामध्ये पात्र होत असल्यास संबंधित टप्प्यावर अशा शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये सहभागी राहतील. बघा 4.2.7 विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील 3 वर्षापर्यंत बदलीसाठी अर्ज करता येणार नाही. म्हणजे संवर्ग 1 मधील शिक्षकांनी एकदा बदलीचा लाभ घेतला तर पुढे 3 वर्ष त्याला बदलीसाठी अर्ज करता येणार नाही. हा महत्त्वाचा बदल आहे मित्रांनो या JR मधील. पुढचा मुद्दा विशेष संवर्ग भाग 1 मध्ये गणले जाण्यासाठी संबंधित शिक्षकांनी त्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याचे सार्वजनिक आरोग्य विभाग शासन क्रमांक अप्र.वि. 2018 प्रक्र. 46 आरोग्य 6 दिनांक 14/9/2018 मधील तरतुदीनुसार दिव्यांगाबाबतचे ऑनलाईन UID कार्ड अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील. सदर अर्ज व दिव्यांग प्रमाणपत्राबाबत संबंधित गटाचे गट विकास अधिकारी तथा गट शिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांची त्रिस्तरीय समिती निर्णय घेईल. बघा संवर्ग 1चा लाभ घ्यायचा आहे तर त्या ठिकाणी त्यांचं अपंग किंवा जे काय आजार असेल त्याबाबत UDID कार्ड त्या ठिकाणी संबंधित प्राधिकरणाने दिलेले शासनमान्य असणे आवश्यक आहे. बघा पुढचा टप्पा आहे क्रमांक 3 विशेष संवर्ग भाग 2. विशेष संवर्ग भाग 2 हा पती पत्नी एकत्रीकरणासंबंधी हा महत्त्वाचा
टप्पा आहे. टप्पा क्रमांक 2 प्रमाणे कारवाई झाल्यानंतर सुधारित रिक्त जागाची यादी जाहीर करण्यात यावी. टप्पा क्रमांक बघा 2 झाला. टप्पा क्रमांक 2 कोणाचा झाला तर ते संवर्ग 1 यामध्ये मोडणाऱ्या कर्मचाऱ्याचा झाल्यानंतर त्या ठिकाणी रिक्त जागेचा अहवाल प्रसिद्ध करण्यात यावा. विशेष संवर्ग भाग 2 शिक्षकांना त्यांना पसंतीक्रम भरण्यासाठी 4 दिवसाचा अवधी देण्यात येईल. संवर्ग 1 मधील शिक्षकांना देखील 4 दिवसाचा अवधी मिळालेला आहे. त्याचप्रमाणे संवर्ग 2 मधील शिक्षक कर्मचाऱ्यांना देखील 4 दिवसाची अवधी या ठिकाणी मिळणार आहे. 4 दिवसाच्या या कालावधीत त्यांनी पसंतीक्रम किंवा ऑप्शन शाळांचे रिक्त पदांचे ऑप्शन भरून 4 दिवसात ते अर्ज सबमिट करायचा आहे. त्यानंतर 4 दिवसानंतर विशेष संवर्ग भाग 2च्या याद्या बदली याद्या प्रसिद्ध करण्यात याव्यात. जे शिक्षक विशेष संवर्ग भाग 2 मध्ये मोडतात त्यांनी विवरणपत्र 4 मधील नमुन्यात स्वयंघोषित प्रमाणपत्र दोघांच्या स्वाक्षरीने करणे आवश्यक आहे. बघा विवरणपत्र 4 हे त्या कपलने म्हणजे पती पत्नी दोघांच्या स्वाक्षरीने ते घोषणापत्र द्यायचं आहे की ते विशेष संवर्ग 2चा लाभ घेत आहेत आणि ते 30 किलोमीटरचा त्यांना लाभ घ्यायचा आहे असं स्वयंघोषणापत्र त्यांनी या GRच्या शेवटी विवरणपत्र क्रमांक 4 दोघांच्या सहीने भरून द्यायचं आहे. जर दोघेही जिल्हा परिषदेचे शिक्षक असतील तर दोघांपैकी एकच या संवर्गासाठी अर्ज करू शकेल. बघा संवर्ग 2 मधील दोघेही जिल्हा परिषदचे शिक्षक असतील तर एकच शिक्षक कर्मचारी पती पत्नीपैकी एकच अर्ज करू शकणार आहे. बघा पुढचा मुद्दा उपरोक्तप्रमाणे पती पत्नी एकत्रीकरण झाल्यास संबंधित कर्मचाऱ्याच्या बदलीसाठी ह्या शासन निर्णयातील नमूद केलेल्या कार्यपद्धती लागू राहतील. या तरतुदीप्रमाणे संबंधीचा बदलीस पात्र सेवा झाल्यानंतर त्यांची पुढील बदली करताना उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे त्यांना एक एकक 1 युनिट मानून बदलीने नियुक्ती देता येईल. 1 युनिट. बघा पर्यायाने ज्या ठिकाणी 2 जागा रिक्त असतील अशा ठिकाणी अन्यथा 30 किमी परिसरात 2 जागा रिक्त असतील अशा ठिकाणी संबंधितांनी मागणी केल्यास सोयीच्या ठिकाणी 1 युनिट म्हणून ज्या शाळेवर 2 जागा रिक्त असतील त्या ठिकाणी त्यांची बदली करण्यात येईल. जर दोघे पती पत्नी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर एकत्रीकरण झाल्यानंतर त्या दोघांना एकक युनिट म्हणून विचारात घ्यायचे आहेत. बघा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा दोन्ही कर्मचारी जे आहेत शिक्षक कर्मचारी पती पत्नी एकत्रीकरण त्यांचं झालेलं आहे. ते 30 किलोमीटरच्या आत आहेत, एकाच केंद्रांतर्गत आहेत किंवा बाजूच्या केंद्रात आहेत. पण पुढील वेळेस जर पती पत्नी या दोघांपैकी दोघी कर्मचारी पात्र होत असतील किंवा एक जण पात्र होत असेल तर त्यांना 1 युनिट मानून संबंधित शाळेवर 2 जागा किंवा संबंधित केंद्रामध्ये कुठल्याही शाळेवर 2 जागा असतील किंवा तालुक्यात 2 रिक्त पदं असतील तर ते 1 युनिट म्हणून त्या शाळेवर त्या कपलची बदली होणार आहे. बघा पुढचा मुद्दा विशेष संवर्ग भाग 2 अंतर्गत संबंधित शिक्षकांनी जोडीदाराच्या शाळेपासून 30 किलोमीटरच्या अंतराबाबत सादर केलेले जे काही अंतराचं प्रमाणपत्र आहे दाखला आहे याची पडताळणी गट शिक्षणाधिकारी यांच्याद्वारा तालुका स्तरावर करण्यात यावी. 30 किमीच्या रस्त्याचे अंतर हे सर्वात नजीकच्या मार्गाने गृहीत धरण्यात यावे. सदरच्या 30 किमी रस्त्याच्या अंतराचा दाखला देण्यास कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम हे सक्षम प्राधिकारी राहतील. बघा 30 किलोमीटर जे अंतर आहे पती पत्नीमधील जास्त आहे तेव्हाच ते बदलीसाठी पात्र आहेत. हा दाखला कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा हा दाखला आवश्यक राहील, बंधनकारक राहील. पुढचा मुद्दा 4.3.6 विशेष संवर्ग भाग 2 अंतर्गत बदली घेतल्यास पुढील 3 वर्षे विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही. हा एक महत्त्वाचा बदल आहे. पती पत्नी एकत्रीकरण विशेष संवर्ग भाग 2 अंतर्गत त्यांनी विशेष संवर्ग भाग 2चा लाभ घेतलेला आहे. ते आता 30 किलोमीटरच्या आत आलेले आहेत. त्यांनी बदलीचा लाभ घेतल्यानंतर त्या संबंधित कर्मचाऱ्याला पुढील 3 वर्ष बदलीसाठी अर्ज करता येणार नाही. बघा टप्पा क्रमांक 3 मधील 4.3.7 शेवटचा मुद्दा विशेष संवर्ग भाग 2 अंतर्गत लाभ घेणारे दोन्ही कर्मचारी
एकाच जिल्ह्यात कार्यरत असणे आवश्यक आहे. हा एक महत्त्वाचा बदल आहे आणि महत्त्वाचा आहे मुद्दा, तो म्हणजे विशेष संवर्ग 2चा भाग 2चा लाभ घ्यायचा आहे. ते दोन्ही कर्मचारी जे आहेत, पती पत्नी शिक्षक कर्मचारी, ते एकाच जिल्ह्यामध्ये कार्यरत असणे आवश्यक आहे. तेव्हाच त्यांना एकत्रीकरणाचा लाभ घेता येईल. जर पती एका जिल्ह्यात असेल आणि पत्नी शेजारच्या जिल्ह्यात असेल तर त्यांना एकत्रीकरणाचा लाभ या GR नुसार मिळणार नाही. बघा टप्पा क्रमांक 4, बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या, म्हणजे अवघड किंवा दुर्गम क्षेत्रातील शिक्षकांच्या बदल्या. टप्पा क्रमांक 4. टप्पा क्रमांक 3 प्रमाणे कारवाई पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागा व बदली पात्र शिक्षकांच्या जागांची यादी जाहीर करण्यात यावी व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी 4 दिवसांचा कालावधी देण्यात येईल. बदली अधिकार प्राप्त शिक्षक यांना देखील टप्पा क्रमांक 4 मध्ये 30 शाळांचे ऑप्शन भरण्यासाठी त्या ठिकाणी 4 दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे. तदनंतर बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या केल्या जातील. पुढचा मुद्दा, यासाठी ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची 3 वर्षाची बदली करण्यासाठी निश्चित धरावयाची अवघड क्षेत्रातील सलग सेवा पूर्ण झाली असेल, अशा शिक्षकांनी बदलीसाठी विवरणपत्र 2 मध्ये अर्ज करायचा आहे. बघा, अवघड क्षेत्रातील ज्या शिक्षकांना 3 वर्ष झालेले आहेत सलग आणि त्यांना बदली हवी आहे, त्यांनी बदली मागितलेली किंवा त्यांना बदली पाहिजे, तर त्यांनी विवरणपत्र 2 मध्ये अर्ज करायचा आहे. पुढचा मुद्दा, अवघड क्षेत्रामध्ये कार्यरत बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची बदली करताना त्यांची एकूण सेवाज्येष्ठता विचारात घेण्याऐवजी त्या शिक्षकांची अवघड क्षेत्रातील सलग वास्तव्य सेवाज्येष्ठता जास्त झालेली आहे त्यांना प्राधान्य देण्यात यावे. बघा, अवघड क्षेत्रामधील बदली करत असताना एकूण सेवाज्येष्ठता ग्राह्य धरण्याऐवजी अवघड क्षेत्रातील वास्तव्य सेवा जास्त झालेली आहे, प्रत्यक्षात अवघड क्षेत्रामध्ये ज्यांची सेवा जास्त झालेली आहे त्यांना प्राधान्य देण्यात यावं. पुढचा मुद्दा 4.4.4, अवघड क्षेत्रातील वास्तव्य सेवा ज्येष्ठता समान असल्यास त्यांचे वयानुसार ज्येष्ठ असणाऱ्या शिक्षकांची बदली अनुज्ञेय राहील. पुढचा मुद्दा 4.4.5, बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या ह्या टप्पा क्रमांक 4 मधील सुधारित रिक्त जागा व बदलीस प्राप्त शिक्षकांच्या जागेवर त्यांच्या विनंतीनुसार प्राधान्य क्रमांकानुसार केल्या जातील. बघा, रिक्त जागावर तसेच बदली पात्र जे काय आहे शिक्षक सुगम क्षेत्रातील त्यांच्या देखील जागा अवघड क्षेत्रातील हे कार्यरत शिक्षक मागू शकतात. बघा पुढचा मुद्दा, बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी जर बदलीसाठी पसंतीक्रम दिला नाही तर उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती करण्यात येईल. पुढचा मुद्दा, बदली अधिकार प्राप्त संवर्गातील शिक्षकांना पती पत्नी 1 युनिट या तरतुदीचा लाभ देण्यात येईल. टप्पा क्रमांक 5, बदली पात्र. बघा, सर्वसाधारण क्षेत्रातील हा एकक शिक्षक आहे. एकल शिक्षक म्हणजे त्याला तो संवर्ग 1 मध्ये येत नाही, संवर्ग 2 मध्ये येत नाही, संवर्ग 3 म्हणजेच दुर्गम भागात कार्यरत शिक्षक त्यामध्ये तो मोडत नाही. तर बदली पात्र शिक्षकांची बदली करण्याची कार्यपद्धती बघा, टप्पा क्रमांक 1, 2, 3, 4 नुसार नमूद केलेल्या कार्यपद्धतीमुळे बदली होत असलेले व बदलीस पात्र शिक्षक यांची एक सेवाज्येष्ठता यादी जिल्हा परिषदेतील एकूण सेवा विचारात घेऊन प्रसिद्ध करण्यात येईल. सुधारित तर बघा मित्रांनो, टप्पा क्रमांक 1, 2, 3, 4 या टप्प्यामध्ये रिक्त झालेल्या जागा किंवा उपलब्ध असलेल्या जागेमध्ये त्यांना संवर्ग 4 मधील शिक्षकांना टप्पा 5 अंतर्गत रिक्त असलेल्या जागेसाठी फॉर्म भरण्यासाठी 4 दिवसांचा त्या ठिकाणी त्यांना अवधी देण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्यांच्या बदली याद्या प्रसिद्ध करण्यात येतील. बघा, सेवाज्येष्ठता समान असतील तर ज्याचे वय जास्त त्यांना बदलीमध्ये प्राधान्य देण्यात येईल.
या यादीतील शिक्षकांच्या बदल्या प्राधान्यक्रमाने व त्यांच्या पसंतीनुसार बदल्या करण्यात येतील. त्यांनी जे पसंतीक्रम दिलेले असतील त्या प्राधान्यक्रमानुसार बदल्या करण्यात येतील. परंतु ह्या शिक्षकांची बदली ही ते ज्या शाळेत जाण्यास इच्छुक आहेत त्या शाळेत ठेवायच्या रिक्त जागा सोडून अन्य जागा असतील त्याच रिक्त पदावर बदली होऊ शकते. बदली प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यातील पात्र शिक्षकांनी पसंतीक्रम न दिल्यास वरील प्रमाणे बदली होत असल्यास सेवा ज्येष्ठता विचारात न घेता प्राधान्याने अवघड क्षेत्रातील रिक्त जागेवर बदली करण्यात येईल. म्हणजे या ठिकाणी पसंतीक्रम भरणे मस्ट आहे. पसंतीक्रम जर भरले नाहीत तर रिक्त असलेल्या किंवा अवघड क्षेत्रातील जागेवर या ठिकाणी अनिवार्य पद्धतीने कंपल्सरी त्या ठिकाणी त्यांची अवघड किंवा रिक्त पदावर बदली करण्यात येईल. सर्व शिक्षकांना किमान 30 अथवा टप्पा क्रमांक 4ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे बंधनकारक राहील. विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत पात्र शिक्षकांनी बदलीतून सूट घेतल्यास संबंधित शिक्षकांचा जोडीदार इतर संवर्गामध्ये बदली पात्र असल्यास जोडीदाराची बदली पात्र संवर्गातून देखील बदली केली जाईल. बघा टप्पा क्रमांक 6 विस्थापित शिक्षकांसाठी टप्पा. बघा आता टप्पा क्रमांक 1, 2, 3, 4 आणि 5मध्ये त्यांना दिलेल्या पसंतीक्रमाप्रमाणे त्यांची बदली जर मिळत नसेल किंवा झालेली नसेल तर विस्थापित शिक्षकांचा शेवटचा टप्पा आहे. संवर्ग 1, 2, 3, 4 या संवर्गांना त्यांच्या मागणीप्रमाणे पसंतीक्रमाप्रमाणे जर शाळा मिळालेल्या नसतील तर या शेवटच्या टप्पा क्रमांक 6मध्ये विस्थापित शिक्षकांचा जो टप्पा आहे त्या अंतर्गत त्यांना ते आता बदली मिळतील. टप्पा क्रमांक पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी प्रसिद्ध करण्यात यावी व टप्पा क्रमांक 5मधून उरलेल्या शिक्षकांना पसंतीक्रमाप्रमाणे बदल करण्यासाठी 4 दिवसांचा अवधी देण्यात येईल. बघा आता या टप्पा क्रमांक 6मध्ये परत 4 दिवसांचा या ठिकाणी अवधी मिळणार आहे. टप्पा क्रमांक 5नुसार सर्वांची सेवा ज्येष्ठता व पसंतीक्रमानुसार बदली करण्यात यावी. सर्व शिक्षकांना किमान 30 अथवा टप्पा क्रमांक 5ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील. समजा 30 जागा उपलब्ध असतील तर 30 जागेचा ऑप्शन देऊ शकतात किंवा 30 जागा आता शेवटचा टप्पा आहे किंवा सेकंड लास्ट टप्पा आहे आणि 30 जागा नसतील 10, 15, 20 ज्या काही जागा असतील 5, 10 तेवढे फॉर्म त्या ठिकाणी ऑप्शन फॉर्ममध्ये भरायचे आहेत. या शिक्षकांची पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास किंवा त्यांच्या प्राधान्यक्रमाप्रमाणे जागा उपलब्ध न झाल्यास वरील प्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची नियुक्ती केली जाईल. म्हणजे जर जागा उपलब्ध नसतील किंवा पसंतीक्रमाप्रमाणे बदली मिळत नसेल तर मग ज्या काही तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये रिक्त जागा असतील त्या जागेवर त्या शिक्षकांची टप्पा क्रमांक 6 प्रमाणे विस्थापित शिक्षकासाठी टप्पा या टप्प्याअंतर्गत बदली होईल. बघा आता टप्पा क्रमांक 7 शेवटचा टप्पा अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी राबवायचा टप्पा. तर बघा वरील 6 टप्पे झाल्यानंतरही अवघड क्षेत्रातील जागा काही कारणास्तव रिक्तच राहत असतील तर आवर्जून टप्पा क्रमांक 7 अंतर्गत अवघड क्षेत्रातील जागा या टप्प्यामध्ये भरण्यात येतात. टप्पा क्रमांक 6 पूर्ण झाल्यानंतर अवघड क्षेत्रातील भरणे आवश्यक असलेल्या रिक्त जागा शिल्लक राहिल्यास मुद्दा क्रमांक 1.10 मध्ये नमूद केल्यानुसार अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे हा टप्पा क्रमांक 7 राबवण्यात येईल. या टप्प्यात समाविष्ट होणाऱ्या शिक्षकांची यादी प्रथम जाहीर करण्यात यावी. मुद्दा क्रमांक 2.4.1 विशेष संवर्ग भाग 1 मध्ये समाविष्ट असलेले व टप्पा क्रमांक 7साठी पात्र शिक्षकापैकी ज्या शिक्षकांनी बदलीस नकार दर्शविलेला आहे ज्यांनी नकार दिलेला आहे विशेष संवर्ग भाग 1 मधील टप्पा क्रमांक 7साठी नकार दर्शविलेला आहे मुद्दा क्रमांक 4.2 अन्वये अशा शिक्षकांची बदली या टप्प्यात होणार नाही. बघा आता बदली प्रक्रियेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग तो म्हणजे कार्यमुक्ती आदेश रिलीव्ह ऑर्डर. बदलीने पदस्थापनेचे आदेश निर्गमित करताना त्यामध्ये कार्यमुक्तीचा दिनांक नमूद करण्यात यावा. कार्यमुक्तीच्या दिनांकानंतर ते बदली होण्यापूर्वी ज्या ठिकाणी कार्यरत होते बदली होण्याच्या अगोदर ज्या शाळेवर कार्यरत होते
त्या ठिकाणावरून त्यांचे वेतन अथवा कोणतेही देयके अदा करण्यात येऊ नयेत. त्यांना कार्यमुक्त केल्यानंतर त्यांना जी नवीन शाळा मिळालेली आहे त्या नवीन शाळेवरूनच वेतन व भत्ते अदा करायचे आहेत. नवीन शाळेवरून बदलीनंतर संबंधित शिक्षक बदलीच्या ठिकाणी रुजू होत नसेल, टाळाटाळ करत असेल तर अशा शिक्षकाविरुद्ध मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करायची आहे. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत त्या शिक्षकाची बदली ही रद्द होणार नाही. त्याला कार्यमुक्त होऊन तात्काळ त्याला नवीन शाळेवर हजर व्हायचं आहे. नवीन शाळेवरूनच त्याचा पगार निघणार आहे. आणि तो जर टाळाटाळ करत असेल रुजू व्हायला तर शिस्तभंगाची कार्यवाही मुख्य कार्यकारी अधिकारी हे नियमानुसार करू शकतात. इतर धोरणात्मक बाबी आहेत. शिक्षकांच्या बदल्या ह्या ऑनलाईन पद्धतीनेच करण्याचा निर्णय शासन घेत आहे. राज्यस्तरावर शिक्षकांच्या ऑनलाईन पद्धतीने बदल्यासाठी एक नोडल ऑफिसरची नेमणूक करण्यात येईल. तांत्रिक बाबीसाठी एक कार्यक्रम अधिकारी यांची नेमणूक करण्यात यावी. जिल्हा स्तरावरील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी त्यांची जबाबदारी राहील. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्येक शिक्षकाचा पसंतीक्रम दिसेल. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रत्येक शिक्षकांचा पसंतीक्रम दिसेल. शिक्षकांच्या बदल्या झाल्यानंतर संबंधित संगणक यंत्रणेने बदलीच्या पूर्ण प्रक्रियेची सविस्तर माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात यावी. तर अशा पद्धतीने मित्रांनो बदलीसंबंधी हा एक महत्त्वाचा GR आहे. तर याच्यामध्ये बदल्यासंबंधी अनियमिततेची तक्रार देखील तुम्ही त्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करू शकता. 30 दिवसाच्या आत मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. तसेच त्या ठिकाणी विभागीय कमिशनर असतील, विभागीय आयुक्त यांच्याकडे देखील तुम्ही या ठिकाणी विभागीय आयुक्त यांच्याकडे देखील तुम्ही दाद मागू शकता. तर मित्रांनो हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यासंबंधी, जो की 18 जून 2024 रोजी ग्रामविकास विभागाने निर्गमित केलेला आहे. याच्यामध्ये मित्रांनो आपण टप्पा क्रमांक 1 ते 7 तसेच संवर्ग क्रमांक 1 ते 4 यांच्या बदलीविषयक विविध कार्यपद्धती या GRमध्ये आपण डिटेल अगदी विस्तृतपणे अभ्यासलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितपणे कुठल्याही शिक्षक बांधवाची आता समस्या या मनात राहणार नाहीत. तर मित्रांनो अशाच पद्धतीने शैक्षणिक शासन निर्णयाविषयी माहिती मिळवण्यासाठी JR स्कॅनर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.